नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरू या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दूध धंद्यामध्ये आपल्याला आपल्या पशूंचे दूध जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे असते आपले पशु जे आहेत तर ते वेळेवरती माझावरती येणे किंवा आपल्या पशूंची जी काही गर्भधारणा आहे तर ती वेळेवरती होणे. कारण मित्रांनो, आपले पशु जर वेळेवरती माझावरती आले आणि त्यांची गर्भधारणा जर वेळेत झाली, तर आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन आपल्याला वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळत असतो. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती आणण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी कुठल्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करायचा की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 औषधं असे सांगणार आहोत की ज्यांचा जर वापर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर त्यांना माझावरती येण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा चांगला फायदा झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारचे पशु त्या ठिकाणी दिसत असतील, पाहायला मिळत असतील किंवा आपल्याला आपल्या पशूंमध्ये अशा समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये खास करून आपली गाई असेल, म्हैस असेल किंवा कालवडींमध्ये त्यांना माझावरती न येणे किंवा त्यांची गर्भधारणा न होणे, तर त्या पाठीमागची कुठली कारणं ही असू शकतात. तर यामधील सर्वात मुख्य आणि पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे त्यांचा जो काही आहार आहे तर त्या आहारामध्ये पोषक घटकांची कमतरता त्या ठिकाणी असू शकते. यामध्ये विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, तर यांची कमतरता जर आली तर आपल्या पशूंमध्ये ते माझावरती येत नाहीत किंवा त्यांची गर्भधारणा त्या ठिकाणी होण्यासाठी आपल्याला वेळ हा लागू शकतो. दुसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर गर्भाशयाचा दाह असेल, म्हणजे त्यांच्या गर्भपिशवीला जर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु माझावरती येत नाहीत किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अडचण आपल्याला निर्माण होऊ शकते. पुढचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी अडचणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच आपले जे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांची शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता असेल किंवा आपले जे पशु आहेत तर ते अतिशय लठ्ठ झालेले असतील किंवा अतिशय अशक्त असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपल्याला ते माझावरती येण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी या नक्कीच पाहायला मिळू शकतात. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 3 औषधं की ज्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही कारण आहेत तर ते टाळण्यासाठी आणि आपले पशु माझावरती येण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा या 3 औषधांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील पहिले जे काही औषध आपण आपल्या पशूंमध्ये वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण बोलस किंवा लिक्विड अल्बेंडाझोल या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी येतात किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला अडचणी येतात तर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझोल या औषधाचा जंत निर्मूलनासाठी त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, या अल्बेंडाझोल लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जेवढे काही जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. कारण मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस जंत हे जास्त प्रमाणामध्ये होतात तर आपल्या पशूंमध्ये आपण त्यांना जे काही पोषक घटक देतो, विटॅमिन्स देतो, मिनरल्स देतो किंवा इतर कुठले आपण पोषक घटक त्यांना देत असाल तर ते जंत त्या ठिकाणी खाऊन घेत असतात. त्यामुळे मित्रांनो, मग आपल्या पशूंना हे पोषक घटक त्या ठिकाणी मिळत नाही आणि आपल्या पशूंमध्ये आपल्याला या माझावरती न येणे किंवा गर्भधारणा न होणे ह्या समस्या पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण या अल्बेंडाझोल लिक्विड किंवा बोलसचा वापर त्या ठिकाणी करून आपल्या पशूंमध्ये असणारे जंत आहेत तर त्यांना त्या ठिकाणी नायनाट करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी माझावरती आणण्यासाठी, त्यांची गर्भधारणा करण्यासाठी फायदा आपण नक्कीच देऊ शकतो. यामध्ये मित्रांनो, आपण शक्यतो लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करणे आपल्या पशूंसाठी अतिशय सोयीस्कर आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्या पशूंच्या वजनाच्या हिशोबाने त्या ठिकाणी आपण या लिक्विडचा डोस आपल्या पशूंना देऊ शकतो. यामध्ये आपण 3 किलो वजनासाठी 1 मिली याप्रमाणे या लिक्विड अल्बेंडाझोलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंचे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जंत निर्मूलन हे करू शकतो.
मित्रांनो, आपल्याला यामध्ये अल्बोमार असेल, बँडिकाइंड असेल, तर यांसारखी औषधं त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जर आपल्याला लिक्विड त्या ठिकाणी मिळाले नाही, तर मग त्या ठिकाणी आपण बोलसचा सुद्धा वापर हा करू शकतो. या बोलसच्या वापरामुळे सुद्धा आपल्याला अत्यंत चांगले रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट्स असेल किंवा आपण आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी विटॅमिन्स, मिनरल्सचे पावडर असेल किंवा लिक्विड असेल त्याचा वापर त्या ठिकाणी करणार असाल किंवा लिव्हर टॉनिक देणार असाल, तत्पूर्वी आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी नक्की करत जा. किंवा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पचनाच्या समस्या पाहायला मिळाल्या, माझावरती येण्यासाठी अडचणी पाहायला मिळाल्या, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी प्रथमतः करत जा. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये अत्यंत चांगले रिझल्ट आणि फायदे या आपण जे काही सप्लिमेंट्स देणार आहात तर त्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, पहिले काम आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्या. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपण जे काही पुढचे 2 औषधं सांगणार आहोत तर त्यांचा त्या ठिकाणी अत्यंत चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील दुसरे जे काही औषध आपण आपल्या पशूंमध्ये वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण MSD या कंपनीच्या पावडर फिएमॉल चिलेटेड याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करायचा आहे. मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला चिलेटेड फॉर्ममध्ये असणारे जे काही मिनरल्स आहेत तर ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. सोबतच या पावडरमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन E, H यांसारखे घटक सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यामुळे मित्रांनो, या फिएमॉल चिलेटेड पावडरचा वापर आपण आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना विटॅमिन्स, मिनरल्स यांची कमतरता झाल्यामुळे आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला अडचणी येत आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरामधील हे जे घटक आहेत तर त्यांची पूर्तता त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी माझावरती आणण्यासाठी आपण फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, या पावडरचा जो काही डोस आहे तर तो देखील अत्यंत कमी आहे, 30 ते 50 ग्रॅम याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये दररोज 1 वेळा या जर पावडरचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामधील हे जे विटॅमिन्स, मिनरल्स आहेत तर त्यांची कमतरता भरून निघेल आणि आपल्या पशूंना लवकरात लवकर माझावरती येण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा या फिएमॉल चिलेटेड पावडरचा आपल्याला पाहायला मिळेल. सोबतच मित्रांनो, ज्या पशूंमध्ये आपल्याला ट्रेस मिनरल्स, विटॅमिन्स, मिनरल्स यांच्या कमतरतेमुळे गर्भधारणेच्या अडचणी येत आहेत, तर त्या पशूंमध्ये सुद्धा आपण या पावडरचे फायदे देऊ शकतो. आपण या पावडरचा वापर त्या पशूंमध्ये करून सुद्धा आपल्या पशूंची गर्भधारणा जी आहे तर ती वेळेमध्ये ती करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या पावडरच्या मदतीने पाहायला मिळू शकतो. तसेच या पावडरमध्ये आपल्याला जे काही मिनरल्स दिलेले आहेत तर यांच्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तर तो ठीक करण्यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा या पावडरच्या मदतीने पाहायला मिळू शकतो. त्यामुळे दुसरे जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे आपण पावडर फिएमॉल चिलेटेड या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करायचा आहे. या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील विटॅमिन्स, मिनरल्सची कमतरता भरून निघेल आणि आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती येण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा होण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये प्रथमतः लिक्विड अल्बेंडाझोलचा किंवा बोलस अल्बेंडाझोलचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या पशूंमध्ये पावडर फिएमॉल चिलेटेडचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, या 2 औषधांचा वापर करून देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर ते माझावरती आले नाही किंवा ते वारंवार रिपीट होत असतील तर त्या ठिकाणी मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये तिसरे जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण पावडर सोडाफॉस या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, या सोडाफॉस पावडरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडियम ऍसिड फॉस्फेट हा घटक दिलेला आहे. मित्रांनो, या सोडाफॉस पावडरमध्ये हा जो सोडियम ऍसिड फॉस्फेट घटक दिलेला आहे तो म्हणजे फॉस्फरस आहे आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता येते तर आपल्या पशूंमध्ये त्यांना एनस्ट्रस, सायलेंट हीट आणि रिपीट ब्रीडिंग या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता झालेली असते. त्यामुळे आपण सोडाफॉस या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण फायदा हा नक्कीच देऊ शकतो. या पावडरच्या वापरामुळे आपले जे पशु आहेत तर ते माझावरती येतील. आपल्या पशूंमध्ये त्यांना सायलेंट हीट ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील आणि आपले पशु वारंवार रिपीट होत असतील तर त्या दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच चांगला फायदा या सोडाफॉस पावडरच्या मदतीने आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, या 3 उपाययोजना आपण आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या काही
इन्फर्टिलिटीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्या दूर करण्यासाठी नक्कीच आपण चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये खूप कमी वेळा हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा गर्भपिशवीचे इन्फेक्शन असेल, तर या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु खूप जास्त ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जंतांचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये होणे, त्यामुळे त्यांचे मादचक्र बिघडणे किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांची गर्भधारणा न होणे या समस्या पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये खूप जास्त वेळा त्यांच्या आहारामध्ये पोषक घटकांची कमतरता येणे, तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती न येणे किंवा त्यांची गर्भधारणा न होणे, तर या समस्या पाहायला मिळतात. आणि आपल्या पशूंमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स यांची कमतरता आल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती न येणे किंवा गर्भधारणा न होणे, तर या समस्या पाहायला मिळत असतात. आपल्या इकडे सध्या जमिनीमध्ये जे काही फॉस्फरसचे प्रमाण आहे, तर ते देखील खूप कमी आहे. त्यामुळे सर्रास आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना फॉस्फरसच्या सप्लिमेंटची सुद्धा त्या ठिकाणी गरज ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना फॉस्फरसचे जे काही सप्लिमेंट्स असतील, तर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करत जा. त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये आपल्याला या जे काही ॲनोस्ट्रस, सायलेंट हिट, रिपीट ब्रीडिंगच्या समस्या आहेत, तर त्या ठिकाणी दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवडीमध्ये, गायीमध्ये, म्हैसमध्ये ते जर वेळेवरती माझ्यावरती येत नसतील, ते वारंवार रिपीट होत असतील, त्यांच्यामध्ये आपल्याला सायलेंट हिट असेल, तर या ज्या समस्या आहेत, तर त्या येण्यापाठीमागची कुठली कारणं असू शकतात. आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला या इन्फर्टिलिटीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या, तर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या 3 औषधांचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी फायदा पाहायला मिळेल. तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील, तर आपण या प्रकारे आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी उपाययोजना करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे फायदे आणि रिझल्ट हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.